खरंच मित्रा, डिग्री झोपलेली आहे. डिग्री झोपलेली आहे. डिग्रीची गरज तेव्हाच पडते जेव्हा आपण कोणत्या पोस्टवर भरती होतो किंवा आपली नियुक्ती होते त्या पोस्टवर, तेव्हाच फक्त हा एक प्रमाणपत्र लागतो एंट्री घ्यासाठी. त्यानंतरचा पूर्ण जो गेम असतो तो स्किलवर असतो. कुठे ना कुठे आपण इंटरव्ह्यू मध्ये पण नाही का, इंटरव्ह्यू जेव्हा देतो तेव्हा आपण स्किलच नाही का इंटरव्ह्यूअरला आणि त्या टेक्निकल मॅनेजरला सेल करतो. जर ते स्किल तुम्ही डायरेक्ट इम्प्लिमेंट केलं तर तो तुम्हाला रिझल्ट नाही देऊ शकत, नक्की देऊ शकतो. ठीक आहे. सो येस, असं नाही की डिग्री करणं चुकीचं आहे, डिग्री कम्प्लीट करणं चुकीचं आहे. इट्स अ व्हेरी गुड. तुम्हाला एज्युकेट होणं, ग्रॅज्युएशन कम्प्लीट करणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला बाकीचे लोक त्या नजरेनं बघतात की येस, ही इज अ ग्रॅज्युएट, ही इज अ ग्रॅज्युएट फ्रॉम इंजिनिअरिंग, ही इज अ ग्रॅज्युएट फ्रॉम MBBS. ओके, भरपूर काही गोष्टी असतात. ठीक आहे. जर तुमचा एम असेल की मला याच पदावर नाही का नोकरी करायची आहे किंवा काही चेंजेस करायचे आहे, तर तुम्ही डिग्री करू शकता आणि सोसायटीला आणि आपल्या भारताच्या इकॉनॉमीला तुम्ही हेल्प करू शकता आणि त्याच्या थ्रू तुमची पण ग्रोथ होऊ शकते. ठीक आहे. बट आजच्या डेटमध्ये असे बरेच ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहेत, इंजिनियर्स आहेत, खूप सारे असे ग्रॅज्युएट्स BSc आहे, कॉमर्स स्टुडंट्स आहे, मॅथमॅटिक्स स्टुडंट्स आहे, ज्यांना आत्ता पण नाही का जॉब नाही भेटलेली आहे. ठीक आहे, डिग्री त्यांच्याकडे आहे पण त्यांच्याकडे जॉब नाही. आणि असे पण काही लोक आहे, बिफोर ग्रॅज्युएशन यूट्यूब थ्रू, इंस्टाग्राम थ्रू, फेसबुक थ्रू डिजिटल स्किलला लर्न करून त्याला इम्प्लिमेंट करून खूप चांगली इन्कम सुद्धा जनरेट करत आहे. आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता? एक तर तुम्हाला डिग्री कंप्लीट करून जॉब हवी आहे, की डिग्रीच्या आधीच असे काही स्किल शिकायचे आहे जेणेकरून तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट होऊ शकता, किंवा डिग्री झालेली आहे, जॉब पण भेटली आहे, बट समवेअर यू आर स्टक की यार नाही, माझे जे स्वप्न आहे ते या डिग्री थ्रू, या जॉब थ्रू पूर्ण नाही होऊ शकत. तर असे स्किल मी काही शिकू शकतो ज्याच्या मदतीने मी आयुष्यामध्ये काहीतरी करू शकतो. सो येस, तुम्ही करू शकता. मी एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे, माझी स्टोरी सांगतो मी. असं काही म्हणजे असं एक्झाम्पल वेगवेगळे नाही सांगत लोकांचे. ठीक आहे, आता लोकांच्या आयुष्यामध्ये काय काय घडलं होतं, काय काय स्ट्रगल्स त्यांना केले ते त्यांना माहीत असते आणि त्यांचे आपण मोटिवेशन्स व्हिडिओज, इन्स्पिरेशन स्टोरीज यूट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर बघतच असतो. ठीक आहे. बट माझी एक अशी स्टोरी आहे जे की मी 9 to 5 करत असतानाच मला कळलं की या रुटीनने माझं भविष्य उज्ज्वल नाही होऊ शकत. मला फ्रीडम हवी होती. ठीक आहे, आणि ते फ्रीडम मला देऊ शकते स्किल्स. स्टार्टिंगला थोडं अवघड वाटत होतं की रिझल्ट भेटणार का, कारण की आपला लक्ष काय असतो की यार पैसा आल्या पाहिजे, मनी आल्या पाहिजे ना, कारण की आपल्याला सर्वाइव्ह करायला काय लागतोय, मनी लागते. जर आपल्याला लाईफस्टाईल चेंज करायची असेल तर काय लागतो, मनी लागतो. जर आपल्याला आपल्या भविष्यामध्ये काहीतरी अचीव करायचं असेल तर त्याच्यासाठी काय लागते, मेहनत आणि एक असं इन्व्हेस्टमेंट पण लागतो जेणेकरून आपण त्या गोष्टी स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो आणि काहीतरी घडवू शकतो. ठीक आहे. सो तसंच इंस्टाग्राम, फेसबुक स्क्रोल करता करता मला काही असे डिजिटल स्किल प्लॅटफॉर्म बद्दल माहिती पडलं. ज्याच्यामध्ये एक प्लॅटफॉर्म होतं बिझगुरुकुल. ओके, आणि मी त्याला सगळं व्हेरीफाय केलं. असे भरपूर स्टुडंट्स होते, वर्किंग प्रोफेशनल होते, त्या वेबसाईट वरून खूप साऱ्या गोष्टी शिकत होते, इम्प्लिमेंट करत होते आणि खूप चांगले रिझल्ट क्रिएट करत होते. पण तिथे पण मेहनत आहे, असं नाही की बिझनेसमध्ये पण मेहनत असते. ठीक आहे, स्किल जे आपण नाही का कन्झ्युम करतो, जे शिकतो त्याच्यामध्ये पण मेहनत असते आणि त्याला इम्प्लिमेंट करायला पण मेहनत लागते. ठीक आहे. जर तुम्ही ते कन्सिस्टंट बेसिसवर इम्प्लिमेंट केलं तर रिझल्ट नाही का तुम्हाला जे तुम्ही 9 to 5 करत आहात. ठीक आहे, आता ज्यांची सॅलरी 2 ते 3 लाख रुपये आहे, सो दॅट इज द गुड, बट दे ऑल्सो सेट आय वॉन्ट फ्रीडम. ओके, आणि ज्यांची सॅलरी 50,000 खाली आहे किंवा त्याच्या 1 लाखाचा खाली आहे, तर कुठे ना कुठे त्यांना असं वाटत आहे की यापेक्षा मी काहीतरी अजून बेटर करू शकतो लाईफमध्ये. ओके, सो मी स्किल लर्न करायला स्टार्ट केले, इम्प्लिमेंट केलं, जसं की कॉपी रायटिंग, कंटेंट रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, AI ChatGPTचं खूप यूज केलं मी. ठीक आहे, ज्याच्यामुळे माझं काम इझी पण झालं आणि असे भरपूर मला नाही का रीच भेटलं ऑडियन्समध्ये.
ठीक आहे. तुम्ही माझे इंस्टाग्राम प्रोफाईल व्हिजिट करू शकता, मी माझी फेसबुक प्रोफाईल व्हिजिट करू शकता, मी लिंक बायोमध्ये दिलेला आहे. ओके. जिथे मला नाही का कळलं की यार नाही यार, जे स्किल मी शिकलो त्याला इम्प्लिमेंट केलं, त्याचं मला रिझल्ट हळूहळू भेटायला लागले आणि त्याच्याच मदतीने मी ॲफिलिएट मार्केटिंग स्टार्ट केलं. ॲफिलिएट मार्केटिंग काय असते, कोणत्या पण कंपनीची सर्व्हिस किंवा प्रोडक्ट्स आपण इतर व्यक्तींना म्हणजे प्रमोट करतो, ठीक आहे, रेफरल करतो, तर कंपनी आपल्याला काही कमिशन्स प्रोव्हाइड करते. फ्रीलान्सिंग स्किल शिकले, जसं की आता मी कॉपीरायटिंगमध्ये मास्टरी केली, कंटेंट रायटिंगमध्ये मास्टरी केली, तर त्या स्किलच्या जोरावर मी आपला स्वतःचा पोर्टफोलिओ क्रिएट करणार. आता पोर्टफोलिओ कुठे क्रिएट करायचं, Upwork.com, Fiverr.com, freelancing.com असे भरपूर वेबसाईट्स आहेत, तिथे तुम्ही इम्प्लिमेंट करा, पोर्टफोलिओ क्रिएट करा आणि फ्रीमध्ये आपल्या नातेवाईक किंवा फ्रेंड्सला नाही का वर्क करून द्या, त्यांच्याकडून चांगले फीडबॅक्स घ्या आणि तुम्हाला जेन्युइन क्लायंट सुद्धा भेटणार आणि ॲज अ फ्रीलान्सर तुम्ही खूप चांगली ग्रोथ करू शकता. बिकॉज इट्स ऑल डिपेंड ऑन युअर स्किल इक्वल टू मनी. ओके. सो तुम्हाला पण असं वाटत असेल की मी कुठेतरी स्टक झालेला आहे, डिग्री तर केलेली आहे, जॉब पण भेटलेली आहे, किंवा मला नाही का जॉबसोबत काही असं साईड इन्कम तयार करायचं आहे, किंवा तुम्ही स्टुडंट्स असाल किंवा हाऊसवाईफ असाल की ग्रॅज्युएशन नंतर स्टक फील होत आहे, फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं आहे, बिफोर ग्रॅज्युएशन फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं आहे, तर लगेच कमेंटमध्ये या संकेत म्हणून टाईप करा किंवा माझा जो नंबर आहे त्याच्यावर मला व्हॉट्सअप करा. मी सगळी डिटेल तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मबद्दल प्रोव्हाइड करतो, जेणेकरून मला त्या प्लॅटफॉर्म थ्रू भरपूर रिझल्ट्स भेटले, ठीक आहे, आणि तुम्हाला पण त्याचे रिझल्ट्स भेटू शकते. पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडं 2 ते 3 तास वेळ काढावा लागणार डेली बेसिसवर, त्याला इम्प्लिमेंट करावं लागणार. आणि येस, या जर्नीमध्ये मी तर आहेच तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी. ओके. सो या चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे. अजून पण भरपूर असे व्हिडिओज घेऊन येणार आहे, कारण की मी खूप दिवसांनी कॅमेरासमोर आलेला आहे लॉंग व्हिडिओ बनवायसाठी, ठीक आहे. कन्सिस्टंट नव्हतो, पण आय हॅव डिसाइडेड टू नाव कन्सिस्टंट. ओके, प्लीज सपोर्ट मी. ओके, अँड सबस्क्राईब मी अँड लाईक अँड कमेंट्स. ओके, जेणेकरून मला एक मोटिवेशन भेटणार पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी एक नवीन घेऊन येण्याचं. ओके, बाकी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.